नमस्कार मित्रांनो. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न दाखवणारी नीट UG 2026 परीक्षा सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृतपणे रद्द केलेली आहे. हा एक गेस पेपरमुळे सुरू झालेला प्रवास थेट पेपर लीक आणि CBI तपासापर्यंत कसा पोहोचला, या पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन काय आहे आणि आता पुढे काय होणार, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. या प्रकरणाची सुरुवात राजस्थानमधील सीकर येथून झालेली. परीक्षेच्या काही दिवसाआधी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर एक गेस पेपर व्हायरल झालेला होता व सुरुवातीला हा फक्त सराव पेपर वाटला. पण जेव्हा प्रत्यक्ष परीक्षेतील तब्बल 150 प्रश्न, विशेषतः बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे, या पेपरशी मिळते जुळते आढळते, तेव्हा खळबळ उडाली. एका सतर्क हॉस्टेल मालकाने आणि शिक्षकाने ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. जेव्हा राजस्थानच्या SOGने तपास केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले आहे की हा केवळ अंदाज नव्हता, तर परीक्षेच्या 42 तास आधीच पेपर बाहेर आलेला होता. व दुसरीकडे तपासाची चक्रे फिरली आणि या प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचले गेलेले. नाशिकमधील शुभम खेरनार याला या प्रकरणात अटक करण्यात आलेली. त्याने हा पेपर हरियाणातील एका विद्यार्थ्याला पुरवल्याचा संशय केलेला जातोय. आजपर्यंत जयपूर, गुरुग्राम आणि नाशिकमधून एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पाहून केंद्र सरकारने हा तपास आता CBI कडे सोपवलेला आहे. यामध्ये कोचिंग क्लासेसचे मालक, करिअर काउन्सिलर आणि काही मेडिकल विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. व सर्वात महत्त्वाचे, हा सर्व गोंधळात 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. NTA ने स्पष्ट केले की यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. फेरपरीक्षा म्हणजे एक्झाम लवकरच घेतली जाईल. विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची किंवा फी भरण्याची गरज नाही. व तिसरी गोष्ट म्हणजे नवीन प्रवेशपत्र, ॲडमिट कार्ड्स अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होतील. यामध्ये मित्रांनो, ही वेळ विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण आहे, पण अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. या प्रकरणातील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटते, या शिक्षण पद्धतीतील त्रुटी कशा दूर करता येतील, व कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.